आज आमची कांद्यांची लागवड होती, त्याच्यामुळे ही रासायनिक खतं सगळी पप्पांनी मिक्स करून घेतली आणि वावराला मारून घेतली. 3 एकराचा डोस होता म्हणून एवढा मोठा स्टॉक करून ठेवला होता. आज सकाळी लवकर बाया येणार होत्या, त्याच्यामुळे रॉकीला बांधून टाकलं, कारण की चावत त्याची खूप भीती वाटते. तर रॉकीला बांधून टाकल्याच्या नंतर मी वावरामध्ये आली कळशी घेऊन, कारण की मम्मी आणि मी रॉप उपटणार होते. पण मम्मी म्हणली रॉप उपटायच्या आधी आपण पहिले ना हरभरे लावून घेऊ, म्हणजे हे वावरात यायलाच नको. बाया यायच्या आधी आपण हरभरे लावून घेऊ आणि पटकन रॉप उपटायला जाऊ. तर मग इकडं नदीचं मोटर चालू केलं. निम्म विहिरीत पाणी पडत होतं आणि निम्मी बँडे वाटा येत होतं. मम्मी रॉप उपटीत होती आणि मी रॉप बांधायला होते, कारण सकाळ सकाळ काही एवढ्या बाया आल्या नव्हत्या. 11 वाजता येणार होत्या. त्याच्यानंतर मग नानी आली. नानी आणि मम्मी रॉप उपटायला होती. मी बांधित होते आणि त्याच्या पुढचे जे शेंड आहे ना ते कोयत्याने कापीत होते, त्यांना नेऊन देत होते. 11 वाजले होते आणि सगळ्या बाया आल्या होत्या. त्याच्यामुळे मग नारळ फोडला आणि ना बँड चालू केलं. फायनली आमची कांद्यांची लागवड चालू झाली आणि 6च बाया होत्या. उद्या 12 बाया असणार आहे. त्याच्यानंतर 18 बाया, अशा स्टार्टिंगला 6 बाया होत्या, कारण की हे छोटं वावर होतं. दुपारपर्यंतच निम्म वावर झालं होतं. पप्पा थोड्या वेळ रॉप पांगवायला होते, म्हणून मी मका कापून घेतली आणि वाहून घेतली, कारण की मग परत आम्हाला टाइम भेटायचा नाही. मका वाहून झाल्याच्या नंतर बायांना जूड कमी पडलं होतं, म्हणून मी जूड घेऊन चालले होते वावरामध्ये. आणि 5:30च्या सुमारास तर काही थोडंच राहिलं होतं. आणि 5:30 पावणे 6 वाजता बायांची सुट्टी होती. फायनली आमची कांदा लागवड झाली. त्याच्यानंतर मग नानी, अक्का आणि मम्मीच राहिली होती. बाकी सगळ्या बाया घरी गेल्या होत्या आणि रॉकी पण आला होता लागवड पाहायला नक्की झाली का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय.